मुख्यमंत्री की संकल्पना के अंतर्गत राज्य प्रशासन की कार्यक्षमता बढ़ाने के लिए 7 जनवरी 2025 से 16 अप्रैल 2025 तक 100 दिवसीय कार्यालयीन सुधार अभियान चलाया गया। इस अभियान में महाराष्ट्र शासन के सभी विभागों ने भाग लिया। इसका मूल्यांकन भारतीय गुणवत्ता परिषद यानी क्वालिटी काउंसिल ऑफ इंडिया द्वारा किया गया। इस विशेष मुहिम के तहत वेबसाइट उन्नति, स्वच्छता तकरार निवारण, कार्यालयीन सुविधाएं, कृत्रिम बुद्धिमत्ता यानी AI का उपयोग, केंद्र शासन के साथ संवाद, आर्थिक निवेश को प्रोत्साहन, अधिकारी कर्मचारियों का प्रशिक्षण और नवाचार जैसे 10 प्रमुख बिंदुओं पर काम किया गया। पूरे महाराष्ट्र में पुलिस विभाग के अंतर्गत चुने गए श्रेष्ठ 5 अधीक्षक कार्यालयों में नागपुर ग्रामीण पुलिस अधीक्षक कार्यालय ने 80 अंक प्राप्त कर दूसरा स्थान प्राप्त किया है। ये उपलब्धि विभाग की पारदर्शक, जनहितैषी और आधुनिक पुलिसिंग के प्रति प्रतिबद्धता को दर्शाती है। ये सम्मान नागपुर ग्रामीण पुलिस के लिए गर्व का क्षण है, जिन्होंने सभी निर्धारित मानकों को 100% पूर्ण कर उल्लेखनीय प्रदर्शन किया। पण जे 5 टूल्स आहेत आपले तर या टूल मध्ये म्हणजे जस्ट माहितीसाठी शेअर करतो, आपला सीसीटीव्ही फुटेज अनालिस्ट आजही आपल्याला प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज मिळतं, रस्त्यावर मिळतं, दुकानाच्या समोर मिळतं, पण त्याचं अनालिसिस आपल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स मार्फत कसं करायचं तर तो टूल आपण मार्वल मध्ये डेव्हलप केलेला आहे। दुसरा सीडीआर चॅटबॉट, टेलिकम्युनिकेशन चॅटबॉट। आता चॅटबॉटचा जमाना आहे, अनेक विविध हेड मध्ये आपल्याला काम करता येतं, पण या सीडीआर अनालिसिस मध्ये या सीडीआर चॅटबॉट द्वारे किंवा जे टेलिकम्युनिकेशन होतं याच्यामध्ये सुद्धा या चॅटबॉट AI टूल द्वारे आपल्याला आपला जो क्वालिटेटिव्ह क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन आहे म्हणजे चांगली कामगिरी करता येतं। तिसरा आहे फेशियल रिकग्निशन एक्स्ट्रॅक्टर, म्हणजे जे आपलं फेशियल रिकग्निशन साठी अनेक टूल आहेत, अनेक आता आपण कॅमेरे पाहतो आहे, पण तो सगळा डेटा, सगळं फुटेज घेऊन त्यातून आपल्याला कसं पुढे जाता येईल हे सुद्धा मार्वलच्या AI मार्फत, या टूल मार्फत आपण डेव्हलप केलेलं आहे। तिसरा आहे ऑप्टिकल कॅरेक्टर रीडर। आता हा ऑप्टिकल फायबरचा जमाना आहे, पण याच्यामध्ये काय कम्युनिकेशन झालं, कसं कम्युनिकेशन झालं, कोणत्या वेळेत झालं, याचं सगळ्याचं रीडिंग आपल्या टूल मार्फत करता येतं। तो सुद्धा आपण AI टूल डेव्हलप केलेला आहे। आणि इमेज क्लस्टरिंग हा 5वा AI टूल आहे। तर आता आपण याला पाहिलं, प्रयागराज मध्ये आता महाकुंभ पार पडला आणि ते सांगायची की आज 1 कोटी 20 लाख आले, आज 1 कोटी 10 लाख आले, कसं शक्य झालं? हे या इमेज क्लस्टरिंग द्वारे आपल्याला पर्टिक्युलर ठिकाणी किती लोक होते, किती गेले, नवीन किती आले, याचं सुद्धा असं सूक्ष्म विवेचन विश्लेषण करता येतं। हे सुद्धा आता मध्ये केलेलं आहे आणि मला वाटतं आम्ही आता आमच्या रेंजमध्ये सुरू केलेलं आहे, परंतु संपूर्ण राज्यातील सगळी जिल्हा घटक कार्यालय, पोलीस आयुक्तालय याच्यामध्ये सुद्धा हे मार्वल मार्फत डेव्हलप केलेले AI टूल यांचा वापर करून आज जे आपण क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन करतो आहे याच्यामध्ये क्वालिटी कशी आणता येईल, स्पेसिफिसिटी कशी आणता येईल आणि खूप मोठा डेटा आहे आणि त्याचं आपल्याला सूक्ष्म विश्लेषण करून काही निष्कर्ष काढायचे आहेत, काही अनुमान काढायचे आहेत, ते आपल्याला नक्कीच करता येईल। त्यामुळे मार्वल आणि नागपूर ग्रामीण जे हे नातं आहे हे असंच पुढे समृद्ध होत राहावं अशीच अपेक्षा आपली सर्वांची राहील। कैमरा पर्सन रोशन बोगड़े और पंकज के साथ क्षितिजा देशमुख, न्यूज़ फर्स्ट नागपुर। हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम, आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट। ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास। सच, साहस और विश्वास। अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं। और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें